विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं, सभ्यतेचं माहेरघर असणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये एक 26 वर्षीय युवतीचं एक दत्तात्रय गोळे नावाच्या नराधमानं शिवशाही बसमध्ये कोंबून तिच्यावर बलात्कार करतो. 3 मार्चला भंडारामध्ये विजय रेपाळे नावाच्या नामांकित वकिलानं 11 वर्षीय बालिकेवर बलात्कार करतो. अशा कितीतरी घटना रोज वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळत आहेत. ही समाजासाठी एक मोठी खेदाची आणि एक खतऱ्याची घंटी आहे आणि भविष्यामध्ये ही खतऱ्याची घंटी होऊ नये म्हणून मी येणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना मी विनंती करू इच्छितो की येणाऱ्या 8 मार्चला जागतिक वुमन्स डेच्या दिवशी जागतिक वुमन्स डेच्या वर्षाव न करता या समस्येचा वर्षाव करावा, तर जागतिक वुमन्स डे साजरा होईल. आणि मी एक सामान्य नागरिक म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करू इच्छितो आणि प्रत्येक स्त्रीनं सुद्धा या समस्येवर तोडगा काढण्याकरिता आपल्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापर्यंत ही गोष्ट पोचती करावी. आणि मी सुद्धा विनंती करू इच्छितो की त्यांनी फास्ट टॅग कोड नावाचा कडक कायदा करून त्वरित कृती करावी. जशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोककल्याणकारी राज्यामध्ये जर एखाद्या माणसाने अब्रू लुटली तर त्या माणसाचे हातपाय कलम करत होते आणि त्या स्त्रीला न्याय देत होते. तर हे असं कडक कायदा करून जर केलं तर आपला समाज समोर एक ताट मानानं आपली स्त्री उभी राहील आणि हा समाज भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने नांदेल. एवढीच